सांगलीत एका मुलीच्या आत्महत्येमुळे स्थानिक शिंदेंच्या सेनेचे पदाधिकारी आणि भाजप आमने सामने आले। गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर या दोन्ही आमदारांचे समर्थक एकमेकांच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करतायत। पाहूया। काही टोळक्यांच्या छळामुळे एका 10वी शिकणाऱ्या मुलीने जीव दिलाय। आणि त्या घटनेवरून सत्तेतीलच दोन पक्षांमध्ये राजकारण पेटलंय। सांगलीतल्या खानापूर तालुक्यात शिंदे गटानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे। तर भाजप पदाधिकाऱ्यांनी खानापुरातील शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांच्या नार्को टेस्टची मागणी केली। आटपाडी तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आटपाडी पोलीस ठाणे येथे गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स काढावे ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासून मागणी आहे। इथून पुढे शिवसेना शिंदे गटानं आमच्या नेतृत्वावर टीका करताना, आमच्या नेतृत्वावर बोलताना किंवा आरोप करताना कुठलीही माहिती तपासून आणि भ्रामक कल्पनेतून त्यांनी बाहेर येऊन याचा विचार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। आटपाडीतल्या करगणीत 10वी शिकणाऱ्या मुलीनं 15 दिवसांपूर्वी आत्महत्या केली। काही तरुणांकडून मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता। आरोपांनुसार लैंगिक अत्याचारानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे मुलीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं। या प्रकरणी पोलिसांवर कुणाचा दबाव होता याच्या चौकशीची मागणी गृह खात्याकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या मुलीनं त्या दुर्दैवानं आत्महत्या केली। त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करणार आहे। पोलिसांनी काही आरोपी अटक केलेत। राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, अनिल काळे हे अटक केलेले आरोपी आहेत। माझी तुमच्या माध्यमातून त्या पोलिसांना मला तुम्ही विनंती करावी की खूप चांगल्या पद्धतीने याचा तपास व्हावा, कारण आणखीन काही व्हिडिओ त्यांचे त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। सगळ्या गावामध्ये भीतीचं आणि संशयाचं वातावरण आहे। पूर्ण गाव बंद केले। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्या मुलीच्या कुटुंबाने न्याय मिळावा आणि त्या डिपार्टमेंटला कोणाचे प्रेशर होतं का, त्या पीआयचे सीडीआर रिपोर्ट काढावे जेणेकरून याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे का याची माहिती आम्हाला मिळावी। तर दुसरीकडे येत्या 25 तारखेला आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी भाजपनंच आटपाडी बंदची हाक दिली। म्हणजे ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्याच भाजपच्या कार्यकर्त्यांवर एका हत्येसाठी तालुका बंद करण्याची वेळ आली। दुसरीकडे दुसरा पक्ष जो सत्तेत आहे ते देखील भाजप आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या चौकशीची मागणी करतायत। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।